नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, काल एका मित्राने कमेंट केली थी, स्मॉल लीग टीम कशी बनवायची, स्मॉल लीग टीममध्ये कोणाला घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे, कॅप्टन कोणाला करायचे, वाईस कॅप्टन कोणाला करायचे। त्याने विचारले होते, तू स्मॉल लीगची टीम कशी तयार करतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे स्मॉल लीगची टीम आपल्याला कशी तयार कर। मित्रांनो, स्मॉल लीगची टीम तयार करण्यासाठी आपल्याला भरपूर कंडिशन, भरपूर नियम पाळावे लागतात। तर मित्रांनो, आपल्याला सर्वात आधी पाहायचे आहे पिच। ते पिच कसे आहे। काही पिचेस बॅट्समनला मदत करतात, काही पिचेस गोलंदाजाला मदत करतात। तर सर्वात आधी आपल्याला पाहायचे आहे पिच कसे आहे। बॅटिंग फ्रेंडली पिच असेल तर आपल्याला जास्तीत जास्त स्मॉल लीगच्या टीममध्ये बॅट्समनला घेण्याची ट्राय करायचं आहे। आणि बॉलिंग पिच असेल तर जास्तीत जास्त आपल्याला बॉलर्सला घेण्याची ट्राय करायचं आहे। जसे मुंबईची पिच, चेन्नईची पिच, ती मॅच कोठे खेळवली जाणार आहे त्या पिचबद्दल सर्वात आधी आपल्याला माहिती घेणे गरजेचे आहे। तर वानखेडे पिचवर काय होते, मुंबईच्या वानखेडे पिचवर बॅट्समनला मदत मिळते। 220, 200, 230 मागील वर्षी आपण पाहिला असेल स्कोर तेथे चेससुद्धा होत होता। त्याविरुद्ध चेन्नईची पिच आहे। चेन्नईची पिच कशी आहे, तेथे गोलंदाजाला म्हणजे स्पिनर्सला जास्त मदत मिळते। तर सर्वात आधी आपल्याला पाहायचे आहे पिच रिपोर्ट। नंतर आपल्याला पाहायचे आहे सुरुवातीच्या 5-6 ओव्हरमध्ये बॉल स्विंग होतो की नाही। बॉल जर स्विंग होत असेल तर स्विंग विरुद्ध खेळणारा कोणी ओपनर कमकुवत असेल तर त्याला आपल्या टीममधून हटवायचे आहे। आणि कोणाची पहिली बॉलिंग, कोणाची पहिली बॅटिंग हे सुद्धा आपल्याला पाहायचे आहे। पहिली बॉलिंग करणाऱ्या टीमचे जे शेवटच्या षटकात बॉलिंग करतात, म्हणजे डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतात, त्यांना आपल्या टीममध्ये आपल्याला पिक करायचे आहे। जे पहिली बॉलिंग करते त्यांच्या शेवटच्या षटकात जे बॉलिंग करतात त्यांना आपल्या टीममध्ये पिक करायचे आहे। नंतर वन डाऊनला कोण खेळायला येते। वन डाऊनच्या प्लेयरला जास्तीत जास्त चान्स असतो रन्स करायला। नंतर आपल्याला कोणती टीम स्ट्रॉंग आहे आणि कोणती टीम कमकुवत आहे हे सुद्धा पाहायचं आहे। जी स्ट्रॉंग टीम आहे त्याचे जास्तीत जास्त प्लेयर आपल्याला घ्यायचे आहेत, आणि जी कमकुवत टीम आहे त्यांचे थोडे प्लेयर आपल्याला आपल्या टीममध्ये घ्यायचे आहेत। समजा स्ट्रॉंग टीम पहिली बॅटिंग करत असेल तर त्या टीमचे जे टॉप 5 प्लेयर आहेत त्यांना आपल्याला आपल्या टीममध्ये घ्यायचे आहे। आणि टॉप टीमचा सेकंड स्पिनर, म्हणजे टॉप टीमचे जे स्पिनर्स आहेत त्यांनासुद्धा आपल्या टीममध्ये घ्यायचे आहेत। तर स्मॉल लीग टीम करण्यासाठी सर्वात आधी पिच रिपोर्ट आपल्याला पाहणे गरजेचे आहे। नंतर सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये मुवमेंट मिळते का, कोणती टीम स्ट्रॉंग, कोणती टीम कमकुवत हे सुद्धा आपल्याला पाहायचे आहे। मित्रांनो, आपण लाईव्ह पाहूया। मी तुम्हाला स्मॉल लीगची टीम कशी बनवायची हे लाईव्ह दाखवणार आहे। तर यूपी आणि गुजरात आज मॅच आहे, तेथे तुम्हाला मी दाखवतो स्मॉल लीगची टीम कशी करायची। यूपीची पहिली बॅटिंग आहे असे आपल्याला समजायचे आहे। यूपीची पहिली बॅटिंग तर अलिसा हिली। आता यूपीची पहिली बॅटिंग म्हणल्यावर गुजरातची पहिली बॉलिंग असणार आहे। गुजरातकडून शेवटच्या षटकात बॉलिंग कोण करते त्यांना आपल्याला घ्यायचे आहे। मेघनाथ सिंग, तनुजा कंवर। आणि इथे ऑलराऊंडरमध्ये यूपीकडून, गुजरातकडून शेवटच्या षटकात बॉलिंग कोण करेल, तर हे गुजरातकडून आपण प्लेयर घेतले। आता यूपीच्या टीमकडून अलिसा हिली, केपी नवगिरे हिट अँड मिस टाईपचे प्लेयर आहे। जे प्लेयर हिट अँड मिस टाईपचे असतात त्यांना आपल्याला वळायचे आहे। रिस्क घ्यायचे आहे, ते खेळले तर आपण हारू शकतो आणि नाही खेळले तर आपण जिंकू शकतो। तर ते हिट अँड मिस टाईप आहेत, ते कधी आउट होतील सांगता येत नाही। नंतर यूपीकडून आपल्याला
आता तहिला मगरातला जास्तीत जास्त लोक घेणार नाहीत, तर जे फिक्स प्लेयर्स आहेत ते तर आपल्याला घ्यावे लागतात. आता गुजरातची पहिली बॅटिंग बॉलिंग असेल तर इथे कॅथरीन ब्रास्बी आपल्यासाठी घ्यायची आहे आणि लॉरा वॉलॉट. आता इथे आपल्याला काय करायचे, यूपीची टीम फेवरेट आहे तर लॉरा वॉलॉट ओपन करते आणि ही पिच बॅटिंग फ्रेंडली आहे तरी लॉरा वॉलॉट चालू शकते. टीम थोडी पहिल्या 6 ओव्हरमध्ये मुवमेंट मिळत असेल तर आपल्याला लॉरा वॉलॉटला वगळून ड्रॉप करून फोबलीच फील्ड जी वन डाऊनला खेळायला येते तिला आपल्या टीममध्ये पिक करायचं आहे. बीट म्हणलं तर आपल्याला घ्यावीच लागेल इथे. आणि इथे ट्रम्प कार्ड प्लेयर आपल्याला सोफिया कर्स्टन आपल्याला घ्यावी लागेल. इथे ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून राजेश्वरी गायकवाड कोणाच्या तरी जागेला आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, अशी करायची आहे आपल्याला स्मॉल लीगची टीम. आणि कॅप्टन वाईस कॅप्टन सर्व लोक कोणाला कॅप्टन वाईस कॅप्टन करतील, ॲशी गार्डनर, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा यांच्यासोबत आपल्याला जायचं आहे. आपल्याला थोडे वेगळे करायचे असेल, आपल्याला थोडे वेगळे होईल असे वाटते या मॅचमध्ये. इथे ग्रँड लीगमध्ये तहिला लीगची प्लेयर तहिला मगरात आहे. अशी आपण टीम बनवू शकता स्मॉल लीग, ग्रँड लीग. तर स्मॉल लीगची टीम आपल्याला अशी बनवायची. स्मॉल लीगची टीम बनवता आपल्याला सर्वात आधी पिच रिपोर्ट, त्या ग्राउंडवर सुरुवातीच्या 6 ओव्हरमध्ये मुवमेंट मिळते का नाही, कोणती स्ट्रॉंग टीम कोणती कमकुवत टीम आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचे आहे. तर हे 3 नेम आपल्याला स्मॉल लीगची टीम बनवताना पाळायचे आहेत. पिच रिपोर्ट, कोणती टीम स्ट्रॉंग कोणती टीम कमकुवत, आणि कोणाची पहिली बॅटिंग कोणाची पहिली बॉलिंग हे स्मॉल लीगची टीम बनवताना आपल्याला पाहायचे आहे आणि टीम बनवायची आहे. मित्रांनो, आशा करतो आपण समजले असाल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आमचा चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केला नसेल तरी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमची फायनल प्रेडिक्शन आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. मित्रांनो, सपोर्ट करा आपल्या मराठी बांधवाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.